पण जिल्हा परिषद पंचायत समितीला आमची स्ट्रॅटजी अशी आहे, महाविकास आघाडी म्हणून इथं राजेश भैया आहेत या ठिकाणी जिल्ह्याचे आमचे नेते, ते महाविकास आघाडीशी चर्चा करतील. येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढवण्याचा इच्छितो. आम्ही स्थानिकच अधिकार दिलेले आहेत. ज्या आशयाच्या निवडणुकीला आम्ही तयार करते कार्यकर्ते निवडणुकीला समोर. सर प्रश्न असा आहे की एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागल्या जमा आहे, त्यातच ओबीसी नेत्यांकडून असा आरोप होता की एकीकडे राष्ट्रवादीचे नेतेच मराठा आरक्षणाला सपोर्ट करताय आणि दुसरीकडे मंडल यात्रा काढतायत, ती थांबवल्या गेलेली आहे. असं आहे की आता देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये विकासाचा विषय बाजूला पडलेला आहे, विचाराचा विषय बाजूला पडलेला आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये धार्मिक वाद वाढवला जातो राजकारणात, ही आमच्या महाराष्ट्राची ओळख नाही. मग काय केलं जातं, आज एका विशिष्ट समाजाला विभागणी करायची आणि समाजामध्ये ते करून राजकारण करायचे प्रवृत्ती वाढली. आज तुम्ही शरद पवार साहेबांवर नाव घेतलं, आम्ही त्यावेळी बोललो की पवार साहेबांच्या आजच्यापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी कुठल्या समाजाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली मला दाखवून द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या मराठवाडा विद्यापीठाला नाव दिलं ना, त्यावेळेला किती विरोध झाला, मंडल आयोग लागू केलं ना, कोणी केलं? पहिलं राज्यामध्ये देशामध्ये पहिलं पवार साहेबांनी लागू केलं, तेव्हा सन्मान केला त्याला. असं आहे की भाजप हे जाणीवपूर्वक त्यांना भीती आहे पवार साहेबांची राज्यामध्ये. हाच एक नेता आहे की त्यांची खुर्ची त्यांची सत्ता घालू शकतो. म्हणून नियोजन पद्धतीने समाजामध्ये तेढ कशी निर्माण करायची आणि आपली सत्तेची पुढे आमचं आजही आव्हान आहे, तुम्ही विकासावर जावा. आज मला 2.5 वर्षांमध्ये 2 वर्षांमध्ये एकदाच तरी विकासावर कुठल्या प्रकारचं सरकारच्याकडून धोरण द्यायला झाले, कुठलंही धोरण. आता महिलांच्या बाबतीत निर्णय झाला, त्याला आता चाळणी लावायला सुरुवात केली. कर्जमाफीच्या वेळेला बोलतात तुम्ही जे आश्वासन दिले त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला, कुठलाही निर्णय घेतला. तुम्हाला असं म्हणायचं की आता देवेंद्र फडणवीसांनी काल परवाची बैठक घेतली आणि त्या GR काढला, डॉक्युमेंट तयार केलं की 1947 मध्ये आपले देश महासत्ता होणार होते, त्याच्यावर तुमचं काही त्याच्याबद्दल मत नाही? कुठली डॉक्युमेंट महासत्ता होणार? राज्य आणि केंद्र सरकार आपल्या भारत ही महासत्ता होणार म्हणून जे विकासाची स्वप्न रंगवतोय ते खोटे आहेत असं म्हणायचं? त्यांनी सांगावं कसं होणार ते, मला कसं विचारतं, मी सत्तेत आहे. त्यांनी सांगावं. आता अमेरिकेची आपली फारकत झालेली आहे, इतर राष्ट्रांची मैत्री करून दिली आहे, ते राष्ट्र किती तुम्हाला सहकार्य करणार. आता या सर्व गोष्टी जे जे धोरण काल परवा मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं, धोरण द्यायचं त्याच्यामध्ये 1 नंबरला भगवद्गीता, 2 नंबरला बायबल, 3 नंबरला कुराण, 4 नंबरला मग साहित्य. याच्यावर प्रगती होत असेल देशाची तर मग मला वाटतं त्यांचं मग हे सगळे छापरायला सांगते मी तुम्हाला. आता परवा जो GR काढला मुंबईला मराठा आरक्षणाचा, तुम्ही समाधानी आहात करायचं? नाही, आता समाधानी मराठवाड्यातल्या सर्व समाज ज्यांनी आंदोलन केलं ते समाधानी असतील, आम्ही कसं सांगायचं ते समाधानी असतील तर मी कसं सांगणार नाही. तुमच्यापेक्षा राजेश टोपे हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमध्ये जे दुःख नोंदी नव्हत्या त्याच्या संदर्भामधला त्यांनी ते लाभ होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. दुसऱ्या वेळेला ते सांगतात ओबीसीला कुठे धक्का लागणार. आमचं म्हणणं तसंच होतं की ओबीसीचा कोटा वाढवून तुम्ही केंद्रातून अशा प्रकारचं आरक्षण दिलं तर ते टिकू शकतो. आता ते देतील नाही देतील. आता बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालेलं आहे, त्यांची मागणी आली. धनगर समाजाचं आंदोलन सुरू झालं, त्यांचं मागणं आले. त्यानंतर मला वाटतं लिंगायत समाजाचं आंदोलन सुरू झालं, त्यांची काल एकनाथ शिंदे असं संभाजीनगर म्हटले की याच्यामध्ये नवीन काही नाही, याच्यात काही नवीन नाही. आता त्यांच्यात एकमत होत नसेल तर मला कसं विचार, त्यांचं मत बरं त्यांच्यामधल्या वादाचा तिथं फटका समाजाला पडतोय, वेगवेगळ्या समाजाला. माझं आता असंही म्हणणं आहे, कारण ते म्हणाले ना याच्यात नवीन काय दिलं नसेल तर एक पद्धत फक्त निश्चित केली एवढं. पद्धत हा नियम जुनाच आहे, प्रमाणपत्र देण्याची एक विहित पद्धत करण्यासाठी काढलेला आहे. आता त्यांच्यामध्ये हे सांगतायत की आम्ही कुठेही तसं करणार नाही. एकनाथ शिंदे होतं की पद्धत जुनी आहे, फक्त ते मी सांगितलं तेच इम्प्लिमेंट केलं जातं. एकनाथ शिंदे इथं का कार्यरत नव्हते मला माहित नाही मध्यंतरच्या काळामध्ये, तर ते श्रेय एकाच पक्षाला मिळावं म्हणून काय नियोजन झालं का याचं पण मला उत्तर नाही, ते त्यांना विचारावं. तुम्ही आता ज्या बैठकीसाठी आलात आणि नंतर मेळावा घेतला वगैरे, त्या बैठकीच्या दृष्टीने जालना जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणे मजबूत आहे असं तुम्हाला वाटतंय? कुठे पक्ष बांधायच्या बाबतीमध्ये मी आजही कुठल्या प्रकारचा पक्ष मजबूत असं मी अख्ख्या महाराष्ट्रात समजत. शून्यातून आम्ही पक्ष बांधला पाहिजे. ठराविक जे आम्ही सगळे राहिलेले आहेत त्यांना ठेवून लोकांचे विषय घेऊन आम्ही पक्ष जर बांधण्याच्या संदर्भात प्रयत्न केला. आमच्याकडे तेवढं एकच शस्त्र आहे,
की लोकांच्या प्रमुख मागण्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर आंदोलन, जनजागृती करणं हेच काम करणार. आणि तुम्हाला जालन्यामध्ये येत्या काळामध्ये युवकांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आता आम्ही निवेदन देण्यापासून सुरू नाही, तुम्हाला प्रत्यक्ष लोक रस्त्यावर आमचे आलेले तुम्हाला पाहायला मिळेल. साहेब, जनसुरक्षा कायदा विरोधामध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली, त्यावर तुमची काय भूमिका? महाविकास आघाडीने दिले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्यावेळेला आदरणीय साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यानंतर कम्युनिस्ट असतील, सगळे काँग्रेस असेल, सगळे एकत्र बसले होते. आणि ही जी 10 तारखेची तारीख ठरलेली आहे ती सगळ्या पक्षाची म्हणून अख्ख्या राज्यामध्ये जिथं महापुरुषांचा पुतळा आहे तिथं सगळे एकत्र होणार आहे, जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आणि आंदोलन करणार. नंतर 2 तारखेला परत सांगतो, 2 तारखेला मग जेलभरो आंदोलन. महात्मा गांधींचं ज्यावेळेला हे आहे जयंती आहे त्या दिवशी जेलभरो आंदोलन होईल. आणि जनसुरक्षा कायदा हा आमच्यासाठी पण नाही, तुमच्यासाठी पण आहे. तुम्हाला सुद्धा मोकळेपणाने लिखता बोलता येणार नाही, त्यासाठी आंदोलन आहे. म्हणून मग या सगळ्या गोष्टीतून आम्ही तसं आंदोलन करतोय. हे एका पक्षाचं नव्हे तर सरकारच्या कृतीविरुद्ध सगळं विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांचे आंदोलन आहे. सर, पोखरा योजनेमध्ये जालना जिल्ह्यामध्ये लाखोंचा नाही तर कोटींचा भ्रष्टाचार झाला. त्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं, पण त्यांना पदोन्नती दिली. आजही त्या कार्यरत आहेत आणि गेल्या 3 वर्षांपासून ही चौकशी चालू आहे. 40 जणांची समिती येते, पण अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आणि तुम्ही परत तोच विषय आता आज घेतलेला आहात. तर कसं हा काय विषय आम्ही नवीन जिल्हाधिकारी आल्यामुळे त्यांच्याकडे दिलेला आहे. कोकण नव्हे तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. ज्यावेळेला आरोप होतो त्यावेळेला त्या आरोपाचं खंडन करत असताना सरकारकडून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं जातं, सभागृहात पण दिलं जातं, बाहेर पण दिलं जातं. त्याच्या पुढचं सांगतो सर, समिती गठीत झाली, 48 जणांची समिती येऊन गेली, 6 महिने चौकशी करून गेली आणि नंतर अध्यक्षानंच राजीनामा दिला आणि ते सेवानिवृत्त झाले. पुन्हा दुसरी समिती गठीत केली, ती अजून काम करायला तयार नाही. म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून याच्यावर नुसतं गुराळच चालू आहे. जेवढा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला तेवढा पुन्हा लाखो रुपये खर्च या समितीवर होतोय, तरी अजून ते पूर्णत्वात जात नाही आणि परत तुम्ही तो विषय घेताय. मग आता हे कुठपर्यंत चालणार आहे असं? आपण आवाज उठवायचाच नाही का? जोपर्यंत त्या ठिकाणी जोपर्यंत याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आवाज उठवणं. नुसते निवेदन देऊन होत नाहीये ना त्यांच्या. त्याला मी सांगितलं काय, आम्ही निवेदनापुरतं मर्यादित राहणार नाही. जे विषय आहे तुमचा त्याच्यावर आवाज उठवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला पाहिजे. सर, तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटला, तुमचा पहिला मुद्दा आहे की शेतीचं जे काही नुकसान आहे, त्यांनी काही सांगितलं का मागच्या मे महिन्यापासून आतापर्यंत किती ठिकाणी पंचनामे झाले, किती क्षेत्र बाधित आम्ही प्राथमिक चर्चा तरी? आम्ही सांगितलं मे महिन्यापासून पाऊस कधी सुरू होत नव्हता. मे महिन्यापासून पाऊस सुरू झालाय, आतापर्यंत पाऊस चालू होता. आमचं एवढंच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये बांधावर जाऊन शेतावर जाऊन नुकसान भरपाईचा पंचनामा पाहिजे. ही त्या बांधून याच्या पद्धतीने जे होते नुकसान भरपाई ती होऊ नये, त्याची पाणी होऊ नये, त्यांच्याकडून अहवाल घेऊ. आमचं म्हणणं आहे सरकारचा निकष सुद्धा बदलला पाहिजे. तो 65 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर जो ओला दुष्काळ जाहीर करायचा असतो तो याच्या पकडू नये. हल्ली पाऊस सलग पडत नसतो, तो एकदमच एवढा पडतो, तो 5-10 दिवसाचा पाऊस एकाच वेळा पडून जातो. ते निकष बदलण्यासाठी आमचं म्हणणं आहे की नुसतं जालन्यापुरतं नव्हे, महाराष्ट्रामध्ये हे निवेदन दिलेलं असलं तर पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये जे मोर्चा होईल तेव्हा सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हे निवेदन देऊ आणि त्याच्याबद्दल न्याय मागण्याची भूमिका आम्ही करू. सरकारनं जो JR दिला जरांगे पाटलांना त्याविरोधात मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार हायकोर्टात. सरकारचे मंत्री आहेत, सरकारच्या मध्ये म्हणजे JR काढण्यापूर्वी आम्हाला दाखवलं नाही असं भुजबळ म्हणतात. तर एकनाथ शिंदेने सुद्धा असं म्हटलंय की JR काढण्यापूर्वी माझी भुजबळासोबत चर्चा झाली आणि दोघांची वेगवेगळी हा विषय आमचा नाही, हा विषय सरकारचा. सरकारमधलेच मंत्री खुश नसतील, सरकारच्या मंत्र्यामध्ये एक वाक्यता नसते. मला वाटतं की या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावर आम्ही भाष्य करण्यापेक्षा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे.